तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये साजरा केला जातो? किंवा एक प्रकारे प्रश्न आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार आढळतो? मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये कमेंट करून उत्तर देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपलं रिव्हिजन याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. तर पहा, रेला हा जो लोकनृत्य प्रकार आहे हा गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आढळतो. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी कोणी आंदोलन केले होते? पहा, कोणत्या ठिकाणचं आहे? पंढरपूर या ठिकाणचं जे विठ्ठल मंदिर आहे हे सर्वांसाठी सुरू व्हावं म्हणजे खुलं व्हावं यासाठी खालीलपैकी असं कोणतं व्यक्तिमत्व आहे की ज्याने आंदोलन केलं होतं? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 साने गुरुजी यांनी आंदोलन केलं होतं. पर्याय 3 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे उद्गार खालीलपैकी कोणाचा आहे? मित्रांनो, हे उद्गार आपल्याला ज्यावेळेस आपण शाळेमध्ये होतो त्यावेळेस भरपूर वेळा हा प्रश्न आपल्याला येऊन गेलेला आहे. पहा, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच हे जे वाक्य आहे हे लोकमान्य टिळकांचं आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 4 आहे, दत्तक वारसा नामंजूर करून संस्थाने खालसा करण्याचे धोरण खालीलपैकी कोणी स्वीकारले होते? पहा, दत्तक वारसा जो आहे त्याला मंजुरी न देऊन म्हणजे नामंजूर करून संस्थाने काबीज किंवा खालसा करण्याचे जे धोरण आहे ते खालीलपैकी कोणी स्वीकारलं होतं? या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर लॉर्ड डलहौसी. पहा, इंग्रज अधिकारी लॉर्ड डलहौसी जो आहे यानं स्वीकारलं होतं हे धोरण, जे की दत्तक वारसा नामंजूर करायचं आणि त्या ठिकाणी जे काही संस्थान आहे त्याला खालसा करून घ्यायचं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5 आहे, जात हा बंदिस्त वर्ग आहे असं कोणी म्हटलेलं आहे? पहा, जात लक्षात ठेवायचंय, कास्ट म्हणजे जात हा जो आहे हा एक बंदिस्त वर्ग आहे, मार्ग नाही वर्ग आहे असं कोणाचं विधान होतं? तर हे जे विधान आहे हे होतं पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. जात हा बंदिस्त एक वर्ग आहे असं उद्गार होतं आंबेडकरांचं. ऑप्शन 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6 आहे, कारगिल विजय दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मित्रांनो, असे जे प्रश्न आहेत पहा दिनविशेष वरती हे सर्वात महत्वाचे प्रश्न आहेत आणि त्यानुसार आपण दिनविशेष वरती पहा पूर्ण एक डीप मध्ये व्हिडिओ घेतलेला आहे, ज्यामध्ये आपण पूर्ण एका वर्षाचे राष्ट्रीय दिनविशेष आणि सोबतच आंतरराष्ट्रीय दिनविशेष देखील आपण ऍड केलेले आहेत. त्याच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, ते देखील व्हिडिओ जाऊन पाहून घ्यायचे आहेत. तर कारगिल विजय दिवस हा जो दिवस आहे हा 26 जुलै म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. तर 26 जुलैला हा साजरा केला जातो. पर्याय 1 उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7 आहे, संगणकीय भाषेमध्ये www याचा अर्थ काय होतो? पहा, म्हणजे कम्प्युटरच्या भाषेमध्ये जे www वापरलं जातं प्रत्येक वेबसाईटच्या आधी असतं पहा, तर त्याला काय म्हटलं जातं किंवा त्याचा फुल फॉर्म जो आहे तो काय आहे? तर पहा, www वर्ल्ड वाईड वेब म्हणजेच www. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. आणि हे जे www असतं हे पहा मित्रांनो प्रत्येक वेबसाईटच्या डोमेनच्या आधी असतं पहा www, किंवा आता नवीन आलेला आहे पहा HTTPS असा देखील आलेला आहे. तर यावरही आपल्याला एक वेळा प्रश्न आलेला होता, त्यामुळे HTTPS कधी वापरलं जातं, www कधी वापरलं जातं ते देखील लक्षात ठेवायचं आहे. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8 आहे, भारताचे सर्वोच्च न्यायालय कोणत्या ठिकाणी आहे? पहा, भारताचं सर्वोच्च न्यायालय कोणत्या ठिकाणी आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर दिल्ली या ठिकाणी आहे पहा भारताचं सर्वोच्च न्यायालय. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे, आंध्र प्रदेशचे विभाजन करून कोणते राज्य निर्माण झालेले आहे? मित्रांनो, प्रश्न महत्वाचा आहे. यावर आपल्याला अल्टरनेट प्रश्न असा विचारला होता की सर्वात नवीन झालेलं राज्य कोणतं आहे? तर पहा, आणि तेच जे राज्य आहे ते सर्वात नवीन कसं आहे की त्यामधूनच आंध्र प्रदेश जो राज्य आहे त्याचं विभाजन होऊन ते राज्य तयार झालेलं आहे. तर ते राज्य आहे पहा पर्याय क्रमांक 3 तेलंगणा. हे जे राज्य आहे हे आंध्र प्रदेशच्या विभाजनातून तयार झालेलं आहे. 1 एप्रिल 2014 1 एप्रिल 2014 या दिवसापासून तेलंगणा जे आहे हे राज्य अस्तित्वात आलेलं आहे. तर या ठिकाणी आता महत्वाचे काही प्रश्न आहेत पहा. यावर तेलंगणाची राजधानी लक्षात ठेवायची, तेलंगणाची राजधानी आहे हैदराबाद.
हा प्रश्न सर्वात महत्वाचा आहे. अजूनही लोक आंध्र प्रदेशची राजधानी हैदराबाद सांगतात. काही काळापूर्वी आंध्र प्रदेश राज्याला 3 राजधान्या होत्या, पण आता विशाखापट्टणम ही जी आहे ही आंध्र प्रदेशची राजधानी करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 3, आंध्र प्रदेशचं विभाजन करून तेलंगणा हे राज्य तयार झालेलं आहे आणि सर्वात नवीन असलेलं राज्य आहे तेलंगणा. यावरती अजून जर आपल्याला प्रश्न विचारला महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये, तर महाराष्ट्रातील सर्वात नवीन जिल्हा कोणता आहे? नवीन जिल्हा किंवा अलीकडील जिल्हा कोणता आहे? तर लक्षात ठेवायचे, पालघर हा जो जिल्हा आहे हा आपल्या राज्यामध्ये सर्वात नवीन असलेला जिल्हा आहे. म्हणजे सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. पालघर ज्यावेळेस होतं त्यावेळेस पहा, पालघर आणि सिंधुदुर्ग हे कंबाईन होते, तेव्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये 35 जिल्हे होते. सध्या आहेत 36. प्रश्न क्रमांक 10 आहे, नागरिकांना मूलभूत हक्क व स्वातंत्र्य कोणत्या शासन पद्धतीमध्ये मिळत असतं? पहा, प्रश्न हा देखील महत्वाचा आहे. नागरिकांचे मूलभूत हक्क आणि त्यांचं स्वातंत्र्य कोणत्या शासन प्रणालीमध्ये असतं? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1, तर लोकशाहीमध्ये असतं पहा मूलभूत हक्क आणि नागरिकांचं स्वातंत्र्य. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे, भारतीय नागरिकत्वाचा कायदा कोणत्या वर्षी मंजूर झालेला आहे? भारतीय नागरिकत्व याचा जो कायदा आहे त्याचं वर्ष कोणतं आहे की त्या वर्षी तो मंजूर झाला? क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.